नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हिस्ट्री बाय सचिन गोळीक ह्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। मी सचिन गोळीक तुम्हा सर्वांचं गट ब पूर्व परीक्षा इतिहास या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न आणि त्याच प्रश्नांचे सविस्तर उत्तर आणि त्याचं सविस्तर विश्लेषण घेऊन येत आहे। आपण नवीनच सिरीज सुरू करतोय आणि या सिरीजला आपण कंटिन्यू करणार आहोत परीक्षेच्या तारखेपर्यंत। बघा, याच्याही पूर्वी अनेक वेळा मी प्रिडिक्शन सिरीज घेतली होती, अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज घेतली होती। त्याचा अनुभव सांगतो तुम्हाला की परीक्षेच्या अगोदर अशा प्रकारची सिरीज जर घेतली तर या सिरीज मधले बऱ्यापैकी क्वेश्चन हे आपले परीक्षेला रिफ्लेक्ट होतात। म्हणून हे व्हिडिओ जे आहेत अशा प्रकारचे हे शेवटपर्यंत तुम्ही पाहायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा आणि पुढचे व्हिडिओ जे आहे तर याचं आपल्याला नोटिफिकेशन येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जे तुम्हाला सिरीज देतोय तर त्याचं तुम्हाला काही वेळ अगोदर PDF मध्ये प्रश्न देतोय आणि हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि त्या प्रश्नांचे योग्य उत्तर पाहण्यासाठी सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी पुन्हा आपल्याला या व्हिडिओला विजिट करायचे आहे। तर आपण सुरुवात करतोय। या ठिकाणी गट ब पूर्व परीक्षा इतिहास या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न, त्याचं योग्य उत्तर आणि त्याचं संपूर्ण त्या प्रश्नाच्या चारही ऑप्शनचं आपल्याला डिकोड अर्थात त्याचं संपूर्ण विश्लेषण बघायचं आहे। आता प्रश्न बघत असताना आपण प्रत्येक टॉपिकला कव्हर करतोय। मग आता यामध्ये एक नंबरचा प्रश्न पहा की छत्रपती यामध्ये प्रश्न पहा की छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती रुपये दंड आकारण्याचा आदेश काढला होता। हा प्रश्न कशावरती विचारलाय मी या बाजूला हा जो प्रश्नाचा टॉपिक आहे तर या बाजूला मी लिहिण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयोगाचा जो पॅटर्न आहे तो इथं समजायला सोपं जाणार आहे। बघा काय विचारलंय, शाळेत न पाठवणाऱ्या मुलांना दंड किती आकारलेला होता। आता हा दंड जो आकारला जात होता तर शाहू महाराज हे शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप प्रगत होते आणि त्यांना माहित होतं की जोपर्यंत शैक्षणिक क्रांती किंवा जनजागृती होणार नाही तोपर्यंत समाजाचं दुःख दूर होणार नाही। आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं तर ज्यांच्या घरामध्ये असा मुलगा आहे की जो शाळेत जाण्याच्या पात्रतेचा आहे किंवा त्याचं वय झालेलं आहे तर त्या मुलाला शाळेत पाठवलंच पाहिजे आणि जर नाही पाठवलं तर त्या पालकावरती त्या कुटुंबावरती दंड ठोठावला जायचा। तर याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर आहे 2 पैसे। लक्षात ठेवा, अनेक पुस्तकामध्ये तुम्हाला 1 रुपया असं सुद्धा दिसून येतं, हे दोन्हीच्या दोन्ही बरोबर आहेत। बरं, याच्यामध्ये 3 पैसे 10 पैसे किंवा 5 पैसे हे नाही। तर या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी त्या कुटुंबावरती 2 पैसे म्हणजेच 1 रुपयाचा दंड ठोठावला होता। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर छत्रपती शाहू महाराज यांनी 1917 मध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी कायदा केला होता। शिक्षणाच्या बाबतीमध्ये कायदा केला आणि सांगितलं होतं की अशा पद्धतीनं तुम्हाला शिक्षण जर घेतलं तर तो समाज हा प्रगतशील होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा अजून एक उल्लेख होता की छत्रपती शाहूजी महाराज आपल्या जनतेला असं संबोधून सांगतात की माझी जनता जर इयत्ता 3री शिकली तर मी संपूर्ण राज्यकारभार सोडून मी बाहेर जाऊ शकतो। तर हे छत्रपती शाहू महाराजांचं विधान होतं, 3री शिकल्यानंतर हे राज्यकारभार सोडणारे तयार होते। अजून एक महत्त्वाची गोष्ट होती की छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये आपल्या संस्थानामध्ये 50% आरक्षण घोषित करण्यात आलं होतं। हे 50% आरक्षण घोषित करण्यापाठीमागची कल्पना कुठून आली होती, कशी आली होती तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल 1899चं एक प्रकरण आहे, त्या प्रकरणाला आपण काय म्हणतो, वेदोक्त प्रकरण म्हणतो। आणि या वेदोक्त प्रकरणानंतर या समाजामध्ये समजा छत्रपती शाहू महाराजांना ह्या उच्चवर्णीयांनी जर क्षुद्र ठरवलेलं असेल तर सर्वसामान्य लोकांची काय अवस्था, असं समजून त्यांनी काय केलं तर बहुजनांसाठी आपलं राज्य हे त्यांच्या उद्धारासाठी काम करेल हे त्यांनी दिलेलं नंतरची ती ग्वाही होते। आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी काय काय सुरू केलं तर या छत्रपती शाहू महाराजांनी शाळा तर सुरू केल्या, बरोबर का, पण त्याच्याबरोबरच शाळेसाठी लागणार राहण्याची सोय पाहिजे आणि म्हणून त्यांनी वसतिगृहांची सुद्धा स्थापना केली होती। आता शाळा आणि वसतिगृह म्हणजे वसतिगृहांची स्थापना शाहू महाराजांनी अगदी कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत आणि कोल्हापूरपासून नाशिकपर्यंत सुरू केले होते। अजून महत्त्वाची गोष्ट की आता प्रत्येक धर्म आणि प्रत्येक जातीची मुलं हे एकत्र राहणार नाहीत, कारण जाती व्यवस्था एवढी अजून सुटसुटीत आणि फ्लेक्झिबल बनलेली नाही। आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं होतं तर प्रत्येक जाती धर्माच्या नावाने वसतिगृह सुरू केली होती। जसं विक्टोरिया आहे, जैन बोर्डिंग आहे, मराठा आहे किंवा ब्राह्मण आहे, प्रत्येक जाती धर्मासाठी त्यांनी हॉस्टेल सुरू केलं होतं। म्हणजे छत्रपती शाहू महाराज जे आहेत हे आपल्या परीक्षेसाठी पुरोगामी विचारवंत याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या 3 महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावाने आज महाराष्ट्राला ओळखलं जातं। तर त्याच व्यक्तीपैकी एक आहेत छत्रपती शाहू महाराज, म्हणजे बहुजनांचे किंवा रयतेचे राजे। आणि ह्या छत्रपती शाहू महाराजांवरती असा एक प्रश्न फक्त आलेला आहे, मग त्यांनी काय काय कामं करू नयेत तर दुष्काळ पडला होता, लोकांना अन्न पाण्याचं किंवा खाण्यापिण्याची सोय नाही, म्हणून त्यांनी काय केलं तर त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली। त्यांनी दुष्काळावरती वेगवेगळे आयोग नेमणूक केली होती।
त्याच्यानंतर राज्याभिषेकानंतर म्हणजे वेदोक्त प्रकरणानंतर सगळ्यात मोठी ऍक्टिव्हिटी सुरू झाली होती. मग सत्यशोधक समाजाचा प्रचार असेल किंवा त्याचबरोबर आर्य समाजाला त्या ठिकाणी न्यू राजाराम कॉलेज म्हणजे उच्च शिक्षणासाठी काढून दिलेलं, हे भरपूर कामं आपल्याला शाहू महाराजांच्या निमित्ताने येतात. याच्यासाठी तुम्हाला मीच बनवलेलं छत्रपती शाहू महाराज यांच्यावरचा व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल की शाहू महाराजांची सगळी कामं ही कुठपर्यंत होती. प्रश्नाच्या निमित्ताने फक्त आपण शिक्षणापुरतं मर्यादित पाहतोय, पण छत्रपती शाहू महाराजांना पाहण्यासाठी यूट्यूबवरतीच एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्कीच आवर्जून पाहायला विसरायचं नाही. आपण अशा पद्धतीने दुसऱ्या प्रश्नाकडे जातोय. खालीलपैकी योग्य जोड्या लावा. खालीलपैकी योग्य जोड्या लावा. इथं पंडिता रमाबाई दिलेले शारदा सदन. पंडिता रमाबाई शारदा सदन बरोबर आहे. रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना, हे पण बरोबर आहे. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष सुधारणा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ बरोबर आहे. जनका शिंदे यांनी निराश्रित सेवा सदनची स्थापना केली, हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे चारीच्या चारी विधानं बरोबर आलेली आहेत. आता इथं काय सांगितलं होतं, योग्य जोड्या लावा सांगितले, मग चारीच्या चारी बरोबर आले, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 नंबरचा पर्याय योग्य दिसतो. आता प्रश्न साधा सोपा जरी वाटत असला तर आयोग अशाच पद्धतीचे काही प्रश्न हे टाकतं आणि आपण काय होतो की त्या एका तासाचं नियोजन आपल्याला व्यवस्थित न जमल्यामुळं काय होतं की एका प्रश्नासाठी आपल्याला मिळतात 35 ते 40 सेकंद, आणि 35 ते 40 सेकंदामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न उत्तर योग्य माहीत असून सुद्धा सिली मिस्टेक म्हणतो आपण त्याला, किंवा आपण अति उत्साहामध्ये प्रश्न चुकवून येतो, तर हा प्रकार होऊ शकतो कारण वेळच कमी मिळतो. आणि मग राज्यसभेला जसं 1.5 ते 2 मिनिट मिळतात तसं कंबाईनला खूप वेळ कमी मिळतो आणि त्याच्यामुळे काय होतं, गडबड होऊ शकते. तर इथं पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन सुरू केलं होतं, ते 1889ला सुरू झालं होतं मुंबईमध्ये, आणि मुंबईमधून त्यांनी पुन्हा आणलं पुण्यामध्ये, आणि पुण्यातून त्यांनी घेऊन गेलं होतं मुक्ती मिशन, हे सुरू केलं पुण्यापासून 55 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या केडगाव या ठिकाणी. तर पंडिता रमाबाई यांच्याबद्दल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर यांनी वेगवेगळी सदन सुरुवात केली होती. हा प्रश्न पुढील क्वेश्चनमध्ये किंवा पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला अजून एक प्रश्न टाकून पंडिता रमाबाई यांच्या कामावरती बऱ्याच वेळेला आपल्याला फोकस करता येतं. इथं काय आहे, शारदा सदन. शारदा सदन मधली असणारी गोदूबाई जे आहेत, ह्या गोदूबाई यांच्याबरोबर 1893 मध्ये महर्षी कर्वे यांनी विवाह केला. त्यांना बाया कर्वे असं म्हटलं जातं. आणि विवाहाला मुलगी देत असताना पंडिता रमाबाई यांनी कर्वेंना सांगितलं व्यवस्थित सांभाळणार का, कारण गोदूबाई तिथली पहिली विधवा होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. पंडिता रमाबाई यांच्याबद्दल, पंडिता रमाबाई यांना 2 पदव्या मिळाल्या होत्या, लक्षात ठेवा. एक आहे सरस्वती आणि दुसरी आहे पंडिता. ह्या 2 पदव्या कशामुळे मिळाल्या, तर त्यांनी संस्कृतमध्ये एवढं पारंगतता मिळवलेली होती की कलकत्त्यामध्ये जेव्हा आपल्या भावासोबत त्या गेल्या होत्या, तर त्यावेळी कलकत्त्यात त्या महिला आणि तिथं असणाऱ्या संस्कृत पंडितांनी त्यांना ही पदवी दिली होती. खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. मी तुम्हाला काही सुपर 6 आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे 10 समाजसुधारक किंवा काही महिला, तर हे सांगणारे एकूण त्याच्यामध्ये नंबर 1 ला येतात पंडिता रमाबाई महिलांच्या यादीमध्ये. तर इथं आहे 1889 पंडिता रमाबाई. याच्यानंतर दुसऱ्या ज्या महत्त्वाच्या महिला येतात, रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना 1901 ला केलेली होती. आता रमाबाई रानडे म्हणजे ह्या कोण आहेत, तर यमुनाबाई कुर्लेकर हे त्यांचं मूळ नाव आहे, लक्षात ठेवा. यमुनाबाई कुर्लेकर. जेव्हा न्यायमूर्ती रानडे यांचं निधन झालं, म्हणजे त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं, तर 3 महिन्यानंतर त्यांनी आपला पुनर्विवाह घडवून आणला होता, आणि दुसऱ्या पत्नी ज्या होत्या तर त्यांचं नाव यमुनाबाई होतं. त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीचंच नाव रमाबाई दिलं, आणि रानडे यांच्या मृत्यूनंतर म्हणजे साधारणतः 1901 नंतर या प्रार्थना समाजाबरोबर कनेक्ट राहिल्या, आणि त्याचबरोबर महिला आता त्या घरामध्ये बंदिस्त राहिल्या. त्याचवेळी महर्षी कर्वेंच्या या हिंगणे शिक्षण संस्था ज्या आहेत, ते इथं काही काळ त्यांनी स्वतःला रिस्टार्ट करण्यासाठी, रिझ्यूम करण्यासाठी, स्वतःची एनर्जी पुन्हा रिस्टोर करण्यासाठी काही कालावधीसाठी काम केलं, आणि पुन्हा त्यांनी काय केलं होतं, 1901 च्या दरम्यान हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. ह्या क्लबच्या माध्यमातून काय काम करत होत्या, तर महिलांमध्ये जनजागृती निर्माण करणे, सगळ्या महिलांना एकत्र करणं, हळदी कुंकू समारंभ किंवा महिलांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करणं, हे पंडिता रमाबाई रानडे यांचं ते काम होतं. हे खूप कन्फ्यूज करणाऱ्या महिला आहेत, परंतु दोघांचा कार्यकाळ हा समांतर आहे. यांच्याच उपस्थितीमध्ये किंवा यांच्याच कालावधीमध्ये तुम्हाला हुजूरपागा शाळा दिसते. ही पेशव्यांची घोडे बांधण्याची जागा आहे, परंतु ह्या हुजूरपागे शाळेची स्थापना या रमाबाई रानडे यांनीच केलेली होती. त्यानंतर भारताला पहिली नर्स, बघा, भारताला पहिली जी नर्स दिली होती ही रमाबाई रानडे यांनी दिली होती. हे ससून हॉस्पिटल आणि त्याचबरोबर हे प्रार्थना समाजाच्या वतीनं येरवडा कारागृहाच्या महिला सेक्शनच्या त्या मानद सदस्य होत्या, आणि प्रत्येक फ्रायडेला ते तिथं जात होत्या महिलांमध्ये थोडीशी सुधारणा करण्यासाठी. अशी भरपूर माहिती आपल्याला या निमित्ताने मिळते. या जर नोट्स तुम्हाला PDF जर भेटली नसेल अद्यापपर्यंत, तर हिस्ट्री फॉर ऑल हा टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करून ठेवा. हिस्ट्री फॉर ऑल या टेलिग्राम चॅनलवरती भरपूर मटेरियल PDF च्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला टाकत असतो. बघा, याची जी लिंक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला सर्च करायचं आहे @हिस्ट्री फॉर, हे जोडून आहे सगळं,
हिस्ट्री फॉर ऑल अशा पद्धतीने सर्च करा, तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गोळीकचं चॅनल दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ मिळतील. यानंतर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथ हा ग्रंथ 1882 मध्ये लिहिला होता. लक्षात ठेवा, या ग्रंथाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी खूप समर्थन दिलं होतं, परंतु त्यामध्ये असणारे कृष्णराव भालेकर जे आहेत यांनी या ग्रंथाला विरोध केला होता. आणि त्याचबरोबर यामध्ये जे विचार मांडले होते ताराबाई शिंदे यांनी, तर याला सुद्धा त्यांचा विरोध होता. परंतु फुले यांनी समर्थन का केलं होतं, तर महात्मा ज्योतिबा फुले, बघा लक्षात ठेवा, ताराबाई शिंदे यांचे जे वडील आहेत हे वडील महात्मा ज्योतिबा फुले यांचे खूप चांगले मित्र होते. आणि अजून एक वन मोर थिंग की 1873च्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये ह्या ताराबाई शिंदे यांचे वडील त्या ठिकाणी हजर होते. आणि मित्र असल्यामुळे त्यांनी तुलना केली की पुरुष आणि स्त्री या दोघांची तुलना एकत्र होऊ शकते आणि महिलांना सुद्धा थोडंसं उत्थानासाठी किंवा त्यांच्या प्रमोटिंगसाठी थोडंसं स्थान असायला हवं, हे सांगितलं होतं ताराबाई शिंदे यांनी अगदी छोट्याशा पुस्तकामध्ये. यानंतर आपला जनका शिंदे यांचा प्रश्न आहे. जनका शिंदे यांनी 1908 मध्ये, ॲक्च्युली जनका शिंदे हे कोणाच्या बहीण होत्या, तर या वीरा शिंदे यांना आपण 4 भागामध्ये विभाजन करतोय. हे 4 भाग कोणकोणते आहेत, खूप इंटरेस्टिंग भाग आहे. पहिला भाग आहे. पहिल्या भागामध्ये ते काय काम करतात, तर या ठिकाणी ब्राह्मो समाज, लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे, ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज ह्याचा प्रचार आणि प्रसाराचं काम करतात. दुसऱ्या फेजमध्ये वीरा शिंदे काय काम करतात, तर अस्पृश्यता निवारणाचं काम करतात, अस्पृश्यता निवारण. तिसऱ्या भागामध्ये काय काम करतात, शेतकरी चळवळीतील सुधारणा. आणि चौथ्या भागामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये काम करतात. वीरा शिंदे हे तोंडपाठ करून जायचं आहे, जसं शाहू महाराज सांगितलं तसं वीरा शिंदे सांगितलं. वीरा शिंदे, आणि वीरा शिंदे हे विशेष तुम्हाला सांगायचं, हे मराठा समुदायातून येत होते, हे लक्षात ठेवा. परंतु आपल्याला जर दलितांची सुधारणा करायची असेल तर त्यांच्या वस्तीत जाऊन राहिल्याशिवाय, त्यांचं दुःख कळाल्याशिवाय सुधारणा करता येत नाही. म्हणून हे मराठा समुदायातून असून सुद्धा ते महार वस्तीमध्ये मुंबईच्या राहिले होते. म्हणून मराठा समुदाय त्यांना चिडवत होता, काय म्हणायचा, मराठ्यातील महार म्हणायचे. आणि विशेष म्हणजे काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षण घेत होते त्यावेळी हे अस्पृश्यता निवारणाचं काम करत होते. 1922ला आंबेडकर जेव्हा ॲक्टिव्ह झाले तर त्यावेळी यांनी रिटायरमेंट घेतली आणि मग त्यांनी कुठे गेले होते, तर शेतकरी चळवळीमध्ये भाग घेतला होता. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की या वीरा शिंदे यांना उपेक्षित, दलितांचे उपेक्षित मानकरी म्हणतात. हे गबा सरदार यांनी म्हटलं होतं, उपेक्षित मानकरी हे वीरा शिंदे आहेत. यांच्यावरती फक्त प्रश्न विचारला जातो म्हणून यांना पाठ करायचे. त्यांनी काय केलं होतं, 1906 मध्ये, खूप महत्त्वाचं आहे हे, 1906 मध्ये डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली. आणि डिप्रेस क्लास मिशनच्या वतीनं इतर नंतर पुढे संस्था सुरू केली होती. त्यांची बहीण होती जनका शिंदे, ह्या विधवा होत्या. महर्षी कर्वे यांना सांगितलं की माझ्या बहिणीला तुमच्या महिला आश्रमामध्ये ठेवा. कर्वेने सांगितलं की आमचे आश्रम अजून बहुजनांसाठी खुले नाहीत. म्हणजे तिथं फक्त बहुजनांसाठीच नव्हतं तर सवर्णांसाठी प्रवेश मिळत होता. हा महर्षी कर्वेंच्या आश्रमाचे एक वैशिष्ट्य होतं, हे सत्य आहे, संदर्भ आहे त्याला. तर यांनी मग आपल्या बहिणीसाठी निराश्रित सेवा सदन 1908ला सुरू करून दिलं आणि याच्या माध्यमातून ते काम करत होत्या. म्हणून या ठिकाणी आपल्याला अ ब क ड हा फक्त 4 नंबरचा पर्याय येऊन जातो. मी सविस्तर विश्लेषण करतो, याच्या माध्यमातून तुम्हाला काय होतं की भरपूर माहिती या ठिकाणी मिळून जाते. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेतोय नंबर 3चा. रेल्वे मार्ग बांधणीवरती होणारा खर्च म्हणजे दुसऱ्याच्या बायकोला दागिन्यांनीच मढविणे, असे खालीलपैकी कोणी म्हटलं होतं. म्हणजे रेल्वे बांधणीला खर्च होतोय. भारतामध्ये रेल्वे बांधणीचा जो काही मुद्दा होता, तर हा इंग्रजांनी आपल्या स्वतःच्या सोयीसाठी आणलेली ही रेल्वे होती. कशासाठी आणली होती, तर सगळ्यात महत्त्वाचं व्यापार करणे, बरोबर का. व्यापारासाठी आणलेली ही जी रेल्वे आहे, व्यापारासाठी केलेली रेल्वे, तर व्यापारासाठी आणली कारण का, तर यामध्ये इम्पोर्ट आणि त्याचबरोबर एक्सपोर्ट ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर या ठिकाणी करायच्या होत्या. आणि साध्या सोप्या पद्धतीनं कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त माल जर इकडून तिकडे घेऊन जायचा असेल, कच्चा माल बंदरापर्यंत घेऊन जाणे, लक्षात ठेवा, कच्चा माल बंदरापर्यंत घेऊन जाणे आणि बंदरापर्यंत आलेला परदेशातून युरोप खंडातून पक्का माल हा परत एकदा बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे, हे काम जे होतं ते हे रेल्वेनं अतिशय सोयीस्कर करून ठेवलं. म्हणून इंग्रजांनी काय केलं, तर रेल्वेच्या बांधकामामध्ये भरपूर पैसा खर्च केला. इव्हन भारतामध्ये भारतीय लोकांवरती टॅक्सही जबरदस्त लावला आणि त्याचा पैसा भारतात त्या रेल्वेवरती लावला होता. आणि म्हणूनच या ठिकाणी दुसऱ्याच्या बायकोला दागिन्यांनी मडवणे म्हणजेच हा रेल्वेवर होणारा खर्च आहे, असं विधान हे कोणी केलं होतं, तर लोकमान्य टिळक यांनी केलेलं होतं, लक्षात ठेवा. म्हणून लोकमान्य टिळक जे आहे तर या अशा पद्धतीने या ठिकाणी असं म्हणू शकतात. कृष्णशास्त्री चिपळूणकर जे आहे तर हे थोडेसे समाज सुधारणावादी होते, लक्षात ठेवा, समाज सुधारणावादी होते. त्याच्यानंतर गबा जोशी, आपण यांना पुणे सार्वजनिक सभा या निमित्ताने पाहतो. पुणे सार्वजनिक सभेमध्ये 1870 पासून 1880 म्हणजे आपल्या मृत्यूपर्यंत पुणे सार्वजनिक सभेमध्ये या महत्त्वाच्या व्यक्तींनी काम केलं होतं. म्हणून यांना सार्वजनिक काका या नावाने ओळखलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर सार्वजनिक काका
यांनी महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या होत्या. 1875 मध्ये जेव्हा दख्खनचे दंगे झाले तिथं ते हजर होते. त्याच्यानंतर 1877 मध्ये पहिला जो दिल्ली दरबार आहे तर याच्यामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी जातीने हजर होते. आपल्यासोबत 9 लोकांना घेऊन गेले होते. अजून एक महत्त्वाची मागणी केली होती की ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये भारतीय लोकांचा एक प्रतिनिधी असायला हवा आणि भारतामध्ये अनेक लोक हे भारताच्या पार्लमेंटमध्ये पाहिजेत, हे मत सुद्धा ग. वा. जोशी यांनी मांडलेलं होतं. आणि पुणे सार्वजनिक सभा ही पीक पॉईंटला जी पोहोचली होती ते ग. वा. जोशी यांच्या कारकिर्दीमध्ये पोहोचलेली होती. यानंतर आपण तिसरा ऑप्शन घेतोय सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना बंगालचा वाघ असं बोललं जातं किंवा अनभिषिक्त. बारिसाल नावाचं ठिकाण आहे, या बारिसालमध्ये एक सभा झाली होती. या सभेमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना काय म्हटलं तर बंगालचा अनभिषिक्त सम्राट या पदवीनं यांना बहाल केली, ही पदवी बहाल केली होती. सगळ्यात महत्त्वाचं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे 1876च्या इंडियन असोसिएशन पासून 1947च्या इंटक पर्यंत हे प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेत होते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी म्हणजे यांना पुण्याच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद दिलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांच्या अनेक लोकांनी मानपत्र सुद्धा दिलं होतं. तर हे अशा पद्धतीचे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आता लोकमान्य टिळक म्हणजेच काय आहे यांची ओळख मी तुम्हाला जास्त सांगणार नाही. यांचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती आहे, तुम्ही खाली व्हिडिओजमध्ये गेला ते तुम्हाला व्हिडिओ दिसून येईल. पण जहालवादी व्यक्तिमत्व आणि इंग्रज सरकारच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला जशाच तसं तोड देणारी व्यक्ती म्हणजेच कोणतं लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळक म्हणजे इंग्रज सरकार महात्मा गांधीजींच्या अगोदर जर कोणाला घाबरत असेल तर ते लोकमान्य टिळकांना घाबरत होतं. आणि म्हणूनच लोकमान्य टिळक जोपर्यंत आहे तोपर्यंत गांधीजींनी आपल्या चळवळी ह्या फक्त हिडन टाईप अशा ठेवल्या होत्या. 1 ऑगस्ट 1920ला टिळकांच्या निधनाच्या दिवशी त्यांनी असहकार चळवळ सुरू केली आणि 1,34,00,000चा फंड गोळा केला होता. त्याला स्वराज्य फंड असं म्हटलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. यानंतर मी छोटीशी एक सूचना सांगेल. गट ब आणि गट क पूर्व परीक्षा ज्या असतात तर याच्यासाठी आपण वन डे म्हणजेच काय तर साधारणतः 12 ते 13 व्हिडिओची एक बॅच असते, त्याला म्हणतो आपण वन डे रिव्हिजन बॅच. कमीत कमी 10 ते 12 व्हिडिओमध्ये तुमचा संपूर्ण इतिहास, आधुनिक भारत आहे, महाराष्ट्राचे इतिहास आणि त्याचबरोबर महत्त्वाचे सिलेक्टेड समाजसुधारक आहेत, हे सगळेच्या सगळे आपले ह्या बॅचमध्ये कव्हर होऊन जातात. 255 रुपयेमध्ये तुम्हाला 2 वेळा पाहता येते. आणि ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गुळगे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. जर तुम्हाला अजून काही अडचण जर असेल तर ह्या नंबर जो दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल केला तरी चालतंय. या बॅचमध्ये तुम्हाला कमीत कमी आयोगाकडून विचारले जाणारे 10 प्रश्न आहेत, ही तंतोतंत माहिती यामध्ये तुम्हाला कव्हर होते. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपले प्रश्न येतात, ते संभाव्य असो किंवा शिकवलेला असो, नोट्स असो किंवा तुम्हाला दिलेले शॉर्ट नोट्स असो किंवा टेलिग्रामचे क्वेश्चन्स असो, आपले प्रश्न येतात. आणि मग इथं जर शिकवलेलं जर तुम्ही बघितलं 100% तुम्हाला सोपं जाणार आहे. आपण वळतोय पुढच्या प्रश्नाकडे. समाजसुधारक ओळखा सांगितलेले आहे. 1865 मध्ये त्यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळी स्थापन केली होती. त्यानंतर 1890ला औद्योगिक परिषद स्थापन केली आणि 1896ला डेक्कन सभा सुरू केली होती. आता याच्यामध्ये औद्योगिक परिषद आणि डेक्कन सभा जर म्हटलं तर आपल्याला ह्या दोन्हीमध्येच एक ऑप्शन सापडून जातो, ते म्हणजे कोण आहेत तर न्यायमूर्ती रानडे आहेत. ठीक आहे, बघूया तरी पण. 1865 मध्ये विधवा. आता विधवा विवाहोत्तेजक मंडळी जे आहेत तर 1861 मध्ये बापटांची आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर 1865 मध्ये रानडेंची आहे आणि त्याच्यानंतर 1893 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वेंचे आहे. तर या तिघांनी विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी म्हणजे विधवांना पुनर्विवाह करण्याची संधी असावी किंवा त्यांनी करावा याच्यासाठीचं हे काय केलं होतं, मंडळी स्थापन केली होती. परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे, इथं लक्षात ठेवा, अनेक वेळा आयोगाने विचारलेलं आहे. आता यानंतर औद्योगिक परिषद आहे 1890. हे तिन्हीच्या तिन्ही विधानं अगदी बरोबर दिलेली आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही विधानं फक्त जोडतात कोणाबरोबर, न्यायमूर्ती रानडे. मी न्यायमूर्ती रानडे यांच्यावरती यूट्यूबला एक लेक्चर घेतलेलं आहे, ते फक्त स्पीडने पाहिलं तर तुम्हाला रानडे यांचा पूर्ण इतिहास या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. पुढे महत्त्वाची गोष्ट आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर. हे विष्णुशास्त्री चिपळूणकर कोण होते, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रत्येक कामाला विरोध करत होते आणि विरोध करत असताना यांच्या सोबतीला कोण होते तर लोकमान्य टिळक होते. टिळक विरोध करत नव्हते, परंतु हे विरोध करत असताना यांनी एक वर्तमानपत्र सुरू केलं, त्याचं नाव आहे निबंधमाला. आणि निबंधमालेच्या वर्तमानपत्रातून महात्मा फुलेंच्या प्रत्येक अस्पृश्य निवारण असेल, स्त्रियांचं शिक्षण असेल, त्या प्रत्येक कामाला प्रचंड मोठा विरोध ही निबंधमालेतून करायचे. आणि निबंधमालेला
प्रत्युत्तर देण्यासाठी इथं कृष्णराव भालेकरांनी दीनबंधू नावाचं न्यूजपेपर सुरू केलं होतं. लोकहितवादींच्या बद्दलची माहिती म्हणजेच काय, तर 1846 मध्ये मुनसबची परीक्षा पास झाली. 1852 मध्ये त्यांची नियुक्ती झाली, म्हणजे वाईमध्ये नियुक्ती झाली. 1855 मध्ये पुण्याच्या उत्तर पुण्यामध्ये त्यांनी सब असिस्टंट म्हणजेच इनाम कमिशन म्हणून नियुक्ती झाली. आणि त्याच्यानंतर पुढे 1869 मध्ये रिटायर्ड झाले. आणि साधारणतः 74च्या नंतर, साधारण 74-80च्या दरम्यान ते कुठं तर रतलाम संस्थानाचे दिवाण बनले होते. हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे खूप चांगले मित्र होते. गोपाळ हरी देशमुख, त्यांनाच आपण लोकहितवादी म्हणतो. आणि महर्षी कर्वे यांच्याबद्दल काय सांगायचं, तर 1858 पासून 1958 पर्यंत हे अविरतपणे महिलांसाठी, शिक्षणासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या उद्धारासाठी हे काम करत होते. अशा पद्धतीने हे जे आहे, तर हे न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल आता थोडक्यामध्ये. तर इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेमध्ये न्यायमूर्ती रानडे यांचा खूप महत्त्वाची भूमिका होती. 1887 मध्ये सामाजिक परिषद यांनी सुरू केलेली होती, लक्षात ठेवा सामाजिक परिषद आहे. 1890 मध्ये त्यांनी औद्योगिक परिषद सुरू केलेली आहे, औद्योगिक परिषद. त्याचबरोबर 1868 मध्ये हे प्रार्थना समाजासोबत हे जोडले गेले होते. आणि अनेक वेगवेगळ्या समित्या आणि अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये न्यायमूर्ती रानडे हे आपल्या पूर्ण ताकदीनिशी इंग्रज सरकारच्या सोबत राहून सुद्धा इंग्रज सरकारच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते इन्व्हॉल्वमेंट दाखवत होते. तर या प्रश्नाच्या निमित्ताने आपण सविस्तरपणे विश्लेषण बघितलं, ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचं. यानंतर पुढील प्रश्न घेतोय 5 नंबरचा. 5 नंबरच्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ. सर सय्यद अहमद खान यांनी कोणत्या वर्षी ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली? त्याला सायंटिफिक सोसायटी असं बोललं जातं किंवा सायंटिफिक सोसायटी असं नाव दिलेलं आहे. सर सय्यद अहमद खान जे आहेत हे 1857च्या उठावामध्ये हे एक क्लर्क म्हणून काम करत होते, क्लर्क म्हणून. लक्षात ठेवा, हे क्लर्क म्हणून काम करत असताना म्हणजे डिफेन्स याच्यामध्ये क्लर्क म्हणून काम करत होते. आणि मुस्लिम लोकांच्या प्रती 1857च्या उठावा मध्ये जो इंग्रजांमध्ये द्वेष निर्माण झाला होता हा कमी करण्याचं काम यांनी केलं होतं. 1875 मध्ये त्यांनी अर्थातच एक मुवमेंट सुरू केली, मोमेडन, आणि त्याचंच रूपांतर 1920 मध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठ किंवा युनिव्हर्सिटी याच्यामध्ये झालं होतं. हे सर सय्यद अहमद खान. ठीक आहे, तर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीमध्ये अतिशय जास्त आणि भरीव काम केलं. म्हणजे तायुनी चळवळ आहे, वहाबी आंदोलन असेल, देवबंद चळवळ आहे, तर त्याचबरोबर मोहमेडन आंदोलन सुरू केलं. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून यांनी काय केलं, तर मुस्लिम धर्मामध्ये अंधश्रद्धा, शिक्षणाचा दर कमी आहे आणि त्याचबरोबर ह्या लोकांनी शिकलं पाहिजे, स्वतःच्या धर्मामध्ये अंधश्रद्धा बाजूला करण्याचं काम हे सगळ्यात महत्त्वाचं सर सय्यद अहमद खान यांनी केलं होतं. तर आता ही सायंटिफिक सोसायटी कधी सुरू झाली होती, तर 1864 मध्ये सुरू झाली. लक्षात ठेवा, 1873 मध्ये काय झालं होतं, तर भारतामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती 24 सप्टेंबर 1873 मध्ये. आणि या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जी परिवर्तनाची लाट निर्माण केली ते महात्मा ज्योतिबा फुले. 1870 मध्ये या ठिकाणी पुणे सार्वजनिक सभा सुरू झाली, पण याचं नाव 1867 मध्ये काय होतं, तर पुणा असोसिएशन असं नाव होतं. एक पण लक्षात ठेवा, 1867 मध्ये या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केली. या प्रार्थना समाजाचं जुनं नाव जे होतं ते जुनं नाव आहे एकेश्वर उपासक मंडळी. आणि हे नाव तुमच्याकडे नाही माहीत नाही, त्याच्यामुळे हे लिहून ठेवा आणि प्रार्थना समाजाला तोंडपाठ करून जावा. लक्षात आलं. आणि हीच चळवळ या ठिकाणी देवबंद नावाची चळवळ येथच सुरू झालेली आहे, 1867 मुस्लिम धर्म सुधारणा. या वर्षामध्ये सुद्धा मी इतिहास तुम्हाला लिहून देतोय, म्हणजे पूर्णतः चारही ऑप्शनला आपण डिकोड करतोय आणि त्या डिकोडच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर माहिती या ठिकाणी प्राप्त होते. त्यानंतर आपला 6 नंबरचा प्रश्न आहे बघा. पगडी गेली पण पटका आला एवढाच फरक आहे असे खालीलपैकी कोण म्हटले होते, तर असे भास्करराव जाधव यांनी बोललेलं होतं. आता पगडी गेली आणि पटका आला म्हणजेच काय होतं, तर हे सगळी लोक ब्राह्मणेतर चळवळीतील आहेत. आणि ब्राह्मणेतर चळवळीमध्ये पगडी म्हणजेच कोणाची आहे, तर पगडी म्हणजे ही पेशव्यांची पगडी आहे असं बोलले होते. आणि पटका आला म्हणजेच काय, पटका आला म्हणजे काय, तर डोक्यावरती मराठा समुदायातली लोक हे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये जास्त होते. मग यांचं जेव्हा राजकारणामध्ये सगळ्यात जास्त प्रवेश झाला किंवा संख्या वाढली, तर त्यावेळी इथं भास्करराव जाधव यांनी अशा प्रकारचं विधान केलं होतं. या भास्करराव जाधव यांना काय म्हटलं जातं, तर कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार या नावाने ओळखतात. मुकुंदराव पाटील हे जे आहेत तर विजय मराठा या निमित्ताने किंवा ब्राह्मणेतर चळवळीतील खूप महत्त्वाचं वर्तमानपत्र. वीरा शिंदे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं IMPच्या कॅटेगरीमध्ये जातात. तर अशा पद्धतीनं
पगडी गेली आणि पटका आला हे विधान भास्करराव जाधव यांनी इथं केलेलं होतं. भास्करराव जाधव यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे गोलमेज परिषदेमध्ये इथं बाजूला लिहितो राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये हे जस्टिस पार्टीच्या वतीनं तिथं गेले होते. यांनी 1923 आणि नंतर 1926 ह्या दोन्ही वेळेला हे साताऱ्यामधून विधिमंडळामध्ये गेलेले होते. साताऱ्यामधून यांनी भास्करराव जाधव 1904 पासून 1918 मध्ये कोल्हापूरची महानगरपालिका सांभाळली होती. कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार आणि कोल्हापूरचे प्रति शाहू महाराज म्हणजे भास्करराव जाधव आहेत. हे 1921 ला तिथून रिटायर झाले आणि नंतर मुंबईमध्ये यांनी आपलं काम नंतर पाहिलेलं होतं. लक्षात ठेवा साताऱ्यामधून गेले होते पण 1937 ला बॉम्बेच्या विधिमंडळामध्ये त्यांचा पराभव झाला पण 1930 ला ते केंद्रीय विधिमंडळामध्ये प्रवेश केला होता. हे या प्रश्नाच्या निमित्ताने बघितलं. 7 नंबरचा प्रश्न आहे वरील चुकीचं विधान ओळखा. चुकीचं विधान ओळखायला सांगितलेलं आहे. बघा अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद नागपूर येथे 30 मे 1920 ला भरली होती. हे विधान बरोबर आहे. या परिषदेचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज, सचिव गणेश आकाजी गवई आणि किसन फागोजी बनसोडे होते. हे पण विधान बरोबर आहे. या परिषदेला श्रीपतराव शिंदे यांनी छत्रपती शाहू महाराजांचं भाषण वाचून दाखवलं. हे पण विधान बरोबर आहे. आता थोडक्यात एक लक्षात ठेवा या ठिकाणी सगळी विधानं बरोबर आहेत म्हणजेच काय तर वरील सर्व विधाने या ठिकाणी बरोबर आली. मी तुम्हाला या ठिकाणी विश्लेषण करून देतो. काय महत्त्वाचं आहे तर इथं असणारे वीरा शिंदे जे आहेत इथं असणारे वीरा शिंदे यांनी आंबेडकरांच्या अगोदर अस्पृश्यता निवारण करण्याचं काम केलेलंच होतं बरोबर. परंतु सगळ्यात महत्त्वाचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत यांनी सुद्धा अस्पृश्यता निवारण करण्यासाठी म्हणजेच यांनी काय केलं होतं भरीव कामगिरी करण्यात आली होती. आता लक्षात ठेवा या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांनी पहिली परिषद 1920 ला झाली होती. ते माणगाव या ठिकाणी झाली आणि आंबेडकर त्याचे अध्यक्ष होते. नंतर 1920 ला नागपूर या ठिकाणी झाली त्याचे छत्रपती शाहू महाराज आणि त्याच्यानंतर 1922 ला दिल्ली या ठिकाणी झाली तर त्याचे सुद्धा छत्रपती शाहू महाराज अध्यक्ष होते. तर या परिषदेबद्दल 3 आहे आणि वीरा शिंदे यांच्या पण 3 परिषदा आहेत. मग ह्या 3 परिषदेमध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिलीची परिषद भरवली होती तर ती मुंबईमध्ये भरवली होती आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर महाराज सयाजीराव गायकवाड होते. लक्षात ठेवा. याच्यानंतर दुसरी परिषद जी भरवली होती तर ती नागपूरमध्ये भरवली होती. त्याचे अध्यक्ष महात्मा गांधीजी होते आणि याच्यापूर्वी एक परिषद भरवली गेली होती त्याचे अध्यक्ष कोण होते तर भांडारकर अध्यक्ष होते पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला. यानंतर आपला पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे 8 नंबरचा इंडियन असोसिएशन या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत. मुळात इंडियन असोसिएशन आहे कधीचे तर ही आहे 1876 ची. पण त्याचा पूर्वाश्रमीचा इतिहास काय आहे तर लक्षात ठेवा 1875 मध्ये या ठिकाणी इंडियन लीग हे नावाची एक संघटना सुरू केली होती आणि या संघटनेचं नवीन नाम जे ठेवलं होतं ते होतं इंडियन असोसिएशन. ही रूपांतर केली होती संघटना. या इंडियन असोसिएशनची स्थापना 1876 मध्ये इथं 2 लोक आहेत एक सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस ह्या 2 लोकांनी सुरू केलेली संघटना. आता बघूया पर्याय काय आहेत. तर संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी काय केलं पुढाकार घेतलेला दिसून येतो. त्यानंतर हिंदू मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करणे. आता हे विधान बरोबर आहे. फिरोजशाह मेहता आणि केटी तेलंग यांनी ही संस्था सुरू केली तर हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न हे विधान बरोबर आहे. ब आणि ड या ठिकाणी विधान बरोबर आली म्हणजेच आपल्याला हे दिसतं. आता याची स्थापना कधीची आहे तर इंडियन लीग 1875 मध्ये सुरू झाली आणि 1876 मध्ये त्याचं रूपांतर किंवा त्याच्यामध्ये विलीन करून घेतली इंडियन असोसिएशन या संस्थेमध्ये. लक्षात ठेवा पुढे स्थापना कोणी केली होती तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि त्याचबरोबर होते आनंद मोहन बोस हे 2 महत्त्वाचे व्यक्ती अध्यक्ष आणि सचिव याच्यामध्ये बनले होते. आता यांनी काम काय केलं होतं 1878 मध्ये जेव्हा लॉर्ड लिटन यांनी वय जे कमी केलं होतं 21 वरून 19 केलं होतं हे वय पुन्हा एकदा वाढावं याच्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी जे भरीव काम केलं होतं ते इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून. अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवा 1885 मध्ये ही संघटना इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये पूर्णतः विलीन झाली होती. तर ही इंडियन असोसिएशन हा कंटेंट कोणता येतो काँग्रेस पूर्व राजकीय संघटनेमध्ये येऊन जातो. यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे पाहतोय त्याच्यापूर्वी एक सूचना बघा गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी आपण वन डे रिव्हिजन बॅच घेतोय. त्या वन डे रिव्हिजन बॅच मध्ये आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्र आणि समाजसुधारक हे सगळा कंटेंट कव्हर होतो. 10 ते 12 व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण इतिहास जो परीक्षा अभिमुख आहे आणि 10 प्रश्नांची तंतोतंत तयार होते. तर आताच आपल्याला हिस्ट्री बाय सचिन गुळी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बॅच मिळते 255 च्या आसपास आहे आणि त्याच्यात मध्ये महत्त्वाचं काय आहे तर सगळे व्हिडिओ तुम्हाला 2-2 वेळा पाहता येतात 1 महिन्याची व्हॅलिडिटी मिळते. तर काही अडचण आली तर इथं नंबर दिलेलाच आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता अधिक माहितीसाठी. आपण पुढील प्रश्न बघतोय 9 नंबरचा इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून
कायद्याचं शिक्षण, काय म्हटलं, कायद्याचं शिक्षण घेणारी पहिली महिला तसेच महाराष्ट्रातील पहिली महिला पदवीधर होण्याचा मान खालीलपैकी कोणाला भेटलेला आहे? तर हा मान भेटलाय कॉर्नेलियस सोराबजी. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये एक एक व्यक्ती जे दिलेले ते पण खूप महत्त्वाचे आहेत. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर ज्यांना अमेरिकेत जाऊन 1880 मध्ये डॉक्टर होण्याचा मान जो मिळाला तर ह्या आनंदीबाई जोशी आहेत, परंतु त्यांनी प्रॅक्टिस केलेली नाही. यांचे पती गोपाळराव जोशी खूप अँटिक पर्सन होते, त्याच्यावर नंतर बोलू आपण. त्यानंतर कृष्णाबाई केळवलकर जे आहेत तर ह्या पालघरच्या मूळच्या होत्या. लक्षात ठेवा, पालघरच्या. यांनी मुंबईमधून डॉक्टरकी पूर्ण केली आणि त्याच्यानंतर त्या युरोपमध्ये पोहोचलेल्या होत्या. केळवलकर जे आहेत तर या सगळ्यात महत्त्वाचं 1895च्या पुण्याच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला छत्रपती शाहू महाराज जे आहेत तर यांच्या सांगण्यावरून या तिथं हजर राहिलेल्या होत्या. आणि कोल्हापूरमधून पहिल्या महिला जो कोण असतील, कोल्हापूरमधून पहिल्या महिला डॉक्टर तर त्या केळवलकर एक होत्या. अजून एक होतं की अल्बर्ट एडवर्ड नावाचं जे हॉस्पिटल आहे कोल्हापूरमध्ये, ह्या सरकारी दवाखान्यामध्ये पहिल्या महिला म्हणजे कृष्णाबाई केळवलकर होत्या. तर एवढी माहिती सफिशियंट आहे. त्यानंतर रखमाबाई राऊत यांच्याबद्दल काय सांगायचं, ज्या ऐतिहासिक गाजलेली केस होती, डिवोर्सची केस, खूप इंटरेस्टिंग आहे. कधीची केस आहे, साधारणतः 9 वर्ष ही केस चालली होती. बघा इथं दादाजी भिकाजी नावाचे यांचे पती जे होते, दादाजी भिकाजी यांनी आपल्या नवऱ्याला सांगितलं 11व्या वर्षी नवऱ्याच्या घरी जाणार नाही हे सांगितलं. कारण काय होतं की मला न समजण्याच्या कंडिशनमध्ये असताना माझं लग्न झालं, मी याच्याकडे जाणार नाही. ही केस 9 वर्ष चालली होती. आणि मग 1888च्या दरम्यान इंग्लंड आणि अमेरिका ह्या देशामध्ये पेपर आउट झालं होतं. 9 वर्षानंतर या सुतार पंचायतीनं काय केलं, यांना दंड ठोठावला. तो दंड होता 194 रुपये असं म्हटलेलं आहे. आणि काही पुस्तकामध्ये आपल्याला $2000 दंड आहे. $2000 दंड झाल्यानंतर या 1888 मध्ये बघा ह्या इंग्लंडला गेल्या. आणि ह्या कुठे गेल्या होत्या, आनंदीबाई जोशी अमेरिकेला गेल्या. या इंग्लंडला गेल्या, तिथं जाऊन त्या डॉक्टर बनल्या आणि 1894 मध्ये त्या परत आल्या. मग परत आल्यानंतर मुंबई, बॉम्बे आणि राजकोट या ठिकाणी या रखमाबाई राऊत यांनी काय केलं तर सेवा दिली होती. परंतु पहिल्यांदा अशी एक महिला आहे की जी डिवोर्ससाठी लढत होती आणि पहिल्यांदा त्या महिलेनं एवढी ऐतिहासिक केस गाजली होती. त्याच्यामुळे रखमाबाई राऊत प्रॅक्टिस करणारी पहिली महिला. आता आपण पुढे जातोय कोणाकडे तर कॉर्नेलियस सोराबजी. यांचा जन्म नाशिकचा आहे. 100% ही माहिती तुम्हाला पहिल्यांदाच मिळते. नाशिकचा जन्म आहे. डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणारी पहिली महिला. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पदवी प्राप्त होणारी महाराष्ट्रातली पहिली महिला. याच्यानंतर अजून पुढे काय जातं तर ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये वकिलीचा कोर्स करणारी, वकिलीचं शिक्षण घेणारी ही पहिली महिला होती. तिचं नाव काय आहे, कॉर्नेलियस सोराबजी. अजून एक आहे की 88-90च्या दरम्यान यांनी प्रवेश घेतला तिथं. परंतु गमत आहे की महिलांना वकिली सनद दिली जात नव्हती. तर ही सनद कधी दिली यांना, 1922ला सनद दिली. आणि 1922 नंतर ही सनद दिली 1922ला. 1923ला ही ब्रिटनच्या कौन्सिल बारची मेंबर बनली. ती पहिली महिला, पहिली महाराष्ट्रीयन महिला. आणि त्याच्यानंतर 1924ला म्हणजे तिथं वकिली करू लागल्या 23 नंतर, आणि भारतामध्ये वकील करू लागल्या भारतात त्या 1924ला. म्हणजे एवढ्या इंटरेस्टिंग आहेत त्या की यांच्याबद्दल तुम्हाला प्रत्येक वेळी कुठे ना कुठे प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आणि ह्या मुळातच नाशिकच्या आहेत. हे बघा माहिती एवढी. तर ह्या कॉर्नेलियस सोराबजी आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे 4 नंबरचं प्रत्येक ऑप्शनला आपण डिकोड केलेलं आहे. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे बघा, आधुनिक भारताचा इतिहास, विषय संदर्भ महाराष्ट्र. गट ब आणि गट क साठी सिलेबस जरी तेवढा दिला असला तरी सिलेबस आपला संदर्भ कमी नाही केला, प्रश्न फक्त संख्या कमी केलेले. शेवटचा प्रश्न आहे, हिंदू समाज आणि धर्माच्या नवनिर्मितीसाठी राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा या ठिकाणी वापर केलेला आपल्याला दिसतो. कोणत्या माध्यमांचा तर मुले आणि मुली दोघांसाठी पाश्चात्य शिक्षण बरोबर आहे. त्यानंतर ब्रिटिश राजवटीपासून भारताचे स्वातंत्र्य. ॲक्च्युली यांनी असं म्हटलं होतं का ब्रिटिश राजवटीपासून ते समर्थन करत होते. तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा प्रकारचं विधान हे करू शकतात याच्यावरती बिलकुल विश्वास नाही. पण हे बिलकुल याच्या मताचे नव्हते. सामाजिक प्रथांपासून धर्माचे पृथक्करण म्हणजे सुटका, तर हे पण विधान बरोबर आहे. आणि धर्माकडे तर्कसंगत दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला आला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी ब हा ऑप्शन फक्त कट झाला. कारण का तर यांना स्वातंत्र्य नको होतं. कारण हे इंग्रजीचा पुरस्कार करणारे होते. हे पाश्चात्य विचारवंताचा प्रभाव पाडणारे होते. आणि भारतातले पहिले आद्य समाजसुधारक राजा राममोहन रॉय आहेत. त्यांनी ब्राह्मण समाजाने आत्मीय सभेच्या माध्यमातून समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट प्रथा आणि परंपरावरती प्रचंड मोठा आघात केला होता. त्याच माध्यमातून सतीची चाल बंद करण्यासाठी 1823ला इंग्लंडला अर्ज केला.
आणि 1829ला सतीची चाल कायद्याने बंद करण्यासाठी ह्या विल्यम बेंटिक याला मदत सुद्धा केली होती. तर ही सगळी कामे यांनी केली होती. म्हणून ही ब्रिटिश सरकारला बिलकुल विरोध करू शकत नाही. म्हणून ब ऑप्शन नाही या ठिकाणी, फक्त इथं आहे. कारण इथं इथं आणि इथं ब आहे, म्हणून या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर येऊन गेलेला आहे. अशा पद्धतीनं समाजसुधारक, आधुनिक भारत, महिला आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे ॲक्टिव्हिटीज ह्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कव्हर केलेले आहेत. बघा, खूप सुंदर एक वाक्य आहे, बोललं पाहिजे, बोलल्यानंतर खूप साऱ्या अडचणी सुटतात. जर तुम्हाला इतिहासामध्ये काय अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप किंवा कॉलवरती कनेक्ट होऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला 2026 मध्ये कुठल्याही अभ्यासिकेत बसायचं, पण 27 मध्ये मात्र ट्रेनिंग सेंटरमध्ये असायला हवं. आणि या ट्रेनिंग सेंटरसाठी तुम्हा सगळ्यांना माझ्या हिस्ट्री बाय सचिन गुळे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पण तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि त्याचबरोबर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला, त्याचबरोबर विश्लेषण कसं वाटलं, आणि तुम्हाला अजून जर काय या व्हिडिओमध्ये बदल हवा असेल तर तुम्ही त्या सूचना सुद्धा मांडू शकता. पण व्हिडिओला आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हे लेक्चर शेअर करायला विसरायचं नाही. सो थँक्यू सो मच. तुमच्या अभ्यासासाठी, भविष्यासाठी आणि तुम्हाला अधिकारी होण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.